नाशिकच्या वनविहार कॉलनी संत कबीर नगर परिसरामध्ये काल बिबट्याची दहशत बघायला मिळत होती। बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता। यामध्ये जवळपास म्हणजे बिबट्याने जो हल्ला केला होता त्यामध्ये 5 नागरिक आणि 2 वन विभागाचे कर्मचारी हे जखमी झालेले होते। बिबट्या हा या परिसरातून अक्षरशः इकडून तिकडे पळ काढत होता। कुठे तो एका बंगल्यात जाऊन शिरला होता, तर एका अपार्टमेंटच्या खाली देखील तो लपला होता। त्याला पकडण्यासाठी वन विभाग गेले असता वन विभाग कर्मचाऱ्यांवरती त्यांनी हल्ला केला होता आणि त्यानंतर इथून तो पळ काढत असतानाच त्याला डॉट बसला आणि त्यानंतर तो एका झुडपात जाऊन बेशुद्ध देखील झाला होता। आज आपण बघितले तर इथली परिस्थिती जी आहे ती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं बघायला मिळत आहे। जनजीवन हे सुरळीत झालेलं आहे, नागरिक देखील घराबाहेर पडत आहेत। काही महिला आहेत खरं तर, त्यांच्याशी आपण बोलूयात। ताई, काय बिबट्या बघितला होता काल? हा, बघितला ना काल। खूप भीती वाटायला लागली, पण आता भीतीच वाटायला लागली, घराच्या बाहेर निघाव का नाही निघाव असं। काय तुम्ही तुमच्या घराजवळ वगैरे आला? हा, घराजवळ आला, तारामग सोसायटीतून। काय झालं? किती वाजता आला तो? 4 साडेचारच्या दरम्यान, 5 वाजले होते पण। आता काय अजूनही भीती वाटते? भीतीच वाटायला लागली, काम कराव का नाही कराव। काय सांगता काकू? काय आता वॉकिंगला आले की काय? हा, वॉकिंगला आलो आम्ही, तिथंच राहतो। मग घाबरत आलोय, म्हटलं चला बिल्डिंग मध्ये करू, पण म्हटलं चला एक चक्कर मारावं, तर या दिसल्या तर मग थांबलो 2 मिनिटं इथे। असं भीती तर अजून वाटते आम्हाला। याआधी आला होता का? बघितला होता? नाही, याआधी बघितलं नाही, पहिल्यांदाच बघितला। तो मी प्रत्यक्ष बघितला असं त्याला। तुम्ही पण बघितला का? नाही, आम्ही तर सध्या नाही बघितला, पण टीव्ही वरती बघितला आहे। पण आता थोडी भीतीच वाटायला लागली, सतर्क राहावे असं चालू आहे विचार। बस, बाकी तर काय नाही, आता थोडं मुलांची काळजी घ्यावं लागेल जास्त असं वाटतंय किंवा वन विभागाला काय मागणी आहे तुमच्या? आता तर सध्या काही नाही, सर्वांनी सतर्क राहावे असं आहे आमचं मत। खरं आहे की कुठेतरी आपणही सतर्क राहावं असे ते म्हणतायत। काय तुम्ही आता कुठे कामावर निघालात की काय? नाही, कामावरती आज सुट्टी असल्यामुळे नाही गेलो, परंतु काल जे काही घडलं ती जर परिस्थिती व्यवस्थित बघितली तर वन विभागाने नक्कीच काहीतरी उपाययोजना करायला हव्यात। कारण आपण ज्या पद्धतीने त्यांचा निवारा त्यांच्याकडनं घेतला आहे, जंगलतोड झालेली आहे, ती जंगलतोड अवॉइड करून झाडे वृक्षारोपण जास्तीत जास्त केलं पाहिजे, जेणेकरून ते नागरी वस्तीत आपल्या घरांमध्ये येणार नाहीत व त्यांनाही त्यांचं आयुष्य सुखाने जगता येईल व आपल्यालाही जगता येईल। काय झालं की काल संध्याकाळपासून हा जो रोड तुम्ही बघताय हा प्रचंड रहदारीचा रोड असल्याने काल संध्याकाळी अक्षरशः शुकशुकाट होता। अत्यंत भीतीदायक वातावरण इथं तयार झालं होतं। आमची छोटी छोटी मुलं आहेत, ती आम्ही कंपाऊंडच्या बाहेरही येऊ दिली नाही, नाहीतर एव्हाना ह्या शेजारच्या गार्डनमध्ये आमची सगळी मुलं खेळत असतात। परंतु त्या भीतीच्या वातावरणामुळे मुलं आजही सकाळी बाहेर पडलेली नाही आणि सकाळी मी जेव्हा उठलो तर रोज मी ह्या रोडवरती मॉर्निंग वॉकला फिरत असतो। कमीत कमी एक 25-30 लोक इथं मॉर्निंग वॉक करत असतात रोडवरतीच ह्या गार्डनमध्ये, परंतु आज सकाळी एकही मनुष्य ह्या रोडवर दिसला नाही। अक्षरशः निर्मनुष्य हा रोड झालेला होता व अतिशय विदारक परिस्थिती। अजून एक बिबट्या इथे अशी चर्चा ती काल 2 बिबट्यांची चर्चा आम्ही ऐकली, परंतु आम्ही एक बिबट्या बघितला आणि तो बिबट्या तर इथे ह्या बिल्डिंगमध्येच इथे जे आहे इथेच पकडण्याचा प्रयत्न झाला, नंतर इथून पळून तो बॅक साईडला गेला। दुसरा बिबट्याचं अजून काही ऐकिवात नाही आहे, परंतु लोक बोलत आहेत की 2 बिबटे होते, परंतु बघताना एकच बिबट्या बघितलेला आहे। खरं ही परिस्थिती म्हणजे आपण बघितलं तर काल रात्रीपर्यंत 2 बिबटे खरं या परिसरामध्ये आहेत अशी चर्चा होती। एका बिबट्याला पकडण्यात आलं आहे, मात्र दुसऱ्या बिबट्याचा अजूनही काही थांगपत्ता लागले नाही, त्यामुळे दुसऱ्या बिबट्याची ही अफवाच आहे असं खरं तर वन विभागाकडून देखील सध्या सांगितलं जात आहे। मात्र एकंदरीतच या बिबट्याची दहशत ही आजही बघायला मिळते। वन विभागाने खबरदारीचं आवाहन केलं, जनजागृतीही केली जाते, त्यासोबतच नागरिकांनी देखील कुठेतरी सतर्क राहणं हे गरजेचं आहे। कॅमेरामॅन के पारसो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।